शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण आलेलो आहोत वरुड जहांगीर तालुका राडेगाव जिल्हा यवतमाळ या ठिकाणी नारायण भाऊची भेट घ्यायसाठी आलो. कारण नारायण भाऊंनी नुजिवडूचं सर्वात ट्रस्टेड वाण लावलेलं होतं ते म्हणजे आशा. तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊ या आशा वाणाबद्दल काय काय चांगलं वाटलं आणि त्यांचं पाहून इतरही शेतकरी कसे प्रेरित होणार. नारायण भाऊ नमस्कार. आपला पूर्ण परिचय सांगा. नारायण सुभाष राठोड, गाव वरुड. वरुड. तर आपण यावर्षी नुजिवडूचं कोणतं वाण लावलं होतं मग? आशा. आशा. काय वाटलं, कशी राहिली तुमची पराठी? एक नंबर वाहन आहे तो. त्याच्यावर लव आहे, रोगाला कमी बळी पडते, बोंड टपूर आहे, 5 कळ्याचं बोंड आहे, दमदार वजन आहे, वजनदार आहे, जवळ बोंड लागते. तर कधीपासून लावून राहिले तुम्ही आशा वाण? अशा वाहन आता 2 वर्ष पहिले माझ्या काकाला मी लावायला लावली होती. त्याच्या शेतात जाऊन बघितलं मी, तो जबरदस्त वाहन दिसला मला. मी ह्या वर्षी 1.5 एकरामध्ये लावला होता. तो मला एकरी 12 ते 13 क्विंटल कापूस उतरला. एकरी जो ऍव्हरेज आहे 12 ते 13 क्विंटलचा ऍव्हरेज बसला. ॲव्हरेज बसला. कमी मेंटेनन्स मध्ये, खर्च कमी, मेंटेनन्स कमी होतं, तो जमलं. म्हणजे अंतर काय ठेवलं होतं? अंतर होतं आपलं 3.5 बाय 1.5 फूट असं म्हणजे. आणि पाण्याची व्यवस्था आहे का? व्यवस्था आहे पाण्याची. पाण्याची व्यवस्था आहे. पाण्याचं कामच नाही पडलं ना. लवकर येणार वाहन आहे ना, म्हणून पाण्याचं कामच नाही पडलं. लवकर परिपक्वता होऊन परिपक्व. बुरशी कमी लागतं त्याला. बुरशी कमी. जे दुसरे वाहन आहे त्याला बुरशीला तशी बुरशी लागत नाही याला. याच्या बाजूला दुसरंही वाण लावलं होतं? हो, वाहन लावलं दुसरं. त्याच्यावर बुरशीचा अटॅक जास्त होता, रोगाचा अटॅक त्याच्यावर जास्त होता, याच्यावर कमी होता. याच्या करता ना त्याच्याकडे याला स्प्रे मारायला लागा ना. बरोबर. एकच वाहन असतं तर स्प्रे कमी लागले असते मला, खर्च कमी लागला असता. पण दुसरं वाहन होतं तिथं, म्हणून नाही का ते मेंटेनन्स जास्त झालं. आणि या वाहनात तुम्हाला पुन्हा बघ जे मजूर आहे, यावर्षी मजुराची मोठी समस्या राहिली. हो. मजूर शेतावर आल्यावर त्यांचा काय म्हणणं पडला? मजूर शेतावर आला, मजूर नाही का कापूस खूपच हातावर येते म्हणे, असं म्हणजे खूपच रप्तेदार आहे, वजन आहे म्हणे, कापसाला रपरप बोलून निघते म्हणे. तो मजूर सांगे कोणचं वाहन आहे म्हणे. दुसऱ्या शेतामध्ये मी दुसरी रेट लावली होती, तिचा कापूस नाही निघे. अच्छा. तो कापूस निघे नाही, पण ह्या वाहनाचा कापूस रपरप आहे. म्हणजे एक 20 किलो येतणारी बाई ते 30 किलो यायची, असं आहे. त्याच्यामुळे मजुरालाही काही अडचण आवडीने मजूर येते, येऊन जाते. चला त्याच्यावर आम्ही कापूस चांगला हातावरच येते, भिवारीचा मार बसत नाही, काही नाही बसत. चांगला वाहन आहे. आता मागच्या वर्षी या मालाची म्हणजे उपलब्धता मार्केटमध्ये थोडी कमी होती. आता या वर्षी चांगल्या प्रमाणात उपलब्ध राहील. आता पहा ना, मागच्या वर्षी आपले 2च पाकिट होते, पण ह्या वर्षी मी 5 एकर लावणार आणि माझ्या मित्राला मी सांगणार आहोत, मित्राला सांगणार आहोत. म्हणजे 2 पाकिटावरून आपण साधारण किती एकरात? 5 एकर बंद लावतो, लागवड होणार आहे. म्हणजे मेंटेनन्स सारखं चालते मग ते. आणि तुमचा कॉन्फिडन्स आहे म्हणून तुम्ही नाही लावतो. बरोबर आहे. आणि आपल्या शेतकरी मित्रांना, आपल्या मित्रमंडळीलाही सांगू शकतो, म्हणजे का खर्च कमी, उत्पन्न जास्त आणि लवकर येणार वाहन आहे. आता खर्च कमी वालाच वाहन लावा लागते आपल्याला, तर काहीच नाही जमत. बरोबर. त्याच्यामुळे आता आपल्या गावात आशाची लागवड वाढल. आता माझ्या काकाजी आता 200 पाकिट लावता, त्याला मी कम से कम 20 पाकिट लावायला लावतो आशाचे, 20-30 पाकिट. पुढचे तो 200 लावते मग तो. बरोबर. विश्वास बसत नाही पहिले आपल्यावर, तो 200 लावते पुढच्या वर्षी. बरोबर. तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता, एकदम चांगले रिझल्ट आपले राडेगाव, कळंब या भागात आहेत आणि तसेच रिझल्ट वणी आणि यवतमाळ जिल्ह्याच्या इतरही भागात आहेत. मागच्या 2 वर्षात हे वाण थोडं मार्केटला कमी उपलब्ध होतं किंवा उपलब्ध नाही झालं, त्याच्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना मिळालं नव्हतं. पण आता यावर्षी या वाहनाची उपलब्धता चांगल्या पद्धतीने करून देण्याची जिम्मेदारी जी आहे कंपनीने घेतली आहे. तर आपल्यालाही भाऊ आता यावर्षी वाहन इझिली उपलब्ध करून द्या. चांगलं वाहन आहे, तुम्ही उपलब्ध करून द्या. बिलकुल. चला, धन्यवाद.